मित्रांनो, नाशिकवरून मी आलो थायलंडला. थायलंडला इथे आम्ही बँकॉकमध्ये थांबलेलो. तर हे हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघा रस्त्यावरती गाड्या किती मस्त जात होतात, म्हणजे ट्रॅफिक नाही काही नाही, एकदम छान. आणि आम्ही इथे फिश ॲक्वेरियम बघायला आलो. तुम्ही बघा इतके सुंदर सुंदर मासे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, मला शार्क मासा बघायला मिळाला. माझी खूप इच्छा होती शार्क मासा आणि डॉल्फिन मासा बघायची. तर तुम्ही बघा शार्क मासा खूप जबरदस्त, आणि त्याचे दात पण मी पुढे दाखवले आहे तुम्हाला. तर त्याचे दात पण इतके जबरदस्त होते ना त्या शार्क माशाचे, एकदम खतरी. आणि त्याच्यानंतर पाणी पण इतकं जबरदस्त ना, एकदम क्लीन नीट, म्हणजे त्या पाण्याचा काही वास नाही वगैरे, आणि इतकं सुंदर मेंटेन केलं. मग एक सेल्फी पण घेऊन टाकला मी त्यामध्ये, सेल्फीसोबत एक व्हिडिओ घेतला शार्कसोबत. तर आणि त्याच्यामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे फिश होते ना, मग थोडी शायनी मारून घेतली मी त्यांच्यासमोर. चेहऱ्यावरती अंधार येत होतं. मग मी काय केलं, एक आयडिया केली, टॉर्च लावला माझ्या दुसऱ्या एक मोबाईलचा. 2 मोबाईल असतात माझ्याकडे. तर आणि आता या फिश जो आहे ना शार्क मासाचे दात बघा, मी झूम केलेले आहे. त्याने तिथला जो गाईड होता त्याने एकदा सांगितलं, त्याच्या दातामध्ये जर आपण लाकूड जरी टाकलं तो लाकूड 2 मिनिटात तोडून देईल, म्हणजे इतकी जबरदस्त पॉवर असते. तर आपला हात जर त्याने पकडला तर एकदाच त्याने दाबलं तरी हात तोडून तो घेऊन जाऊ शकतो, इतकी ताकद असते बोले त्या शार्कमध्ये. त्याचे दाताचे लेअर बघा, 4 एका लाईनमध्ये 4 दात आहेत त्याच्या असे. ते पण एकदा त्याच्या जबड्यात जर कोणी सापडलं तर रिटर्न येऊ शकत नाही, अशी त्याची कंडिशन बघा. खूप जबरदस्त मासा आहे शार्क मासा. आणि त्या व्यतिरिक्तही भरपूर मासे, पण हा त्या माशांना काही खात नाही, दुसऱ्या माशांना काही कळालं नाही, किंवा मग त्याला जे आवडणारे मासे असेल, जे त्याचे खाद्य असेल तेही मासे नाही आहेत, तर ते दुसरे असेल. आणि एवढ्या माशांना मेंटेन करणं, त्यांचं खाणं ते कसे करतात काय माहिती. परंतु खूप हा एक मासा खूप मोठा होता. तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकं दिसत नसेल, पण प्रॅक्टिकली खूप जबरदस्त होता. आणि त्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी एक पॉईंट ठेवलेला होता, मग मी पण त्यावरती बसून एक व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर हे जेली फिश होते, हे तर एकदम जबरदस्त आणि दिसायला इतके सुंदर दिसतात ना. पुढे बघा, पुढे जबरदस्त. हे बघा, हे एका बाउलमध्ये ठेवलेले होते ते काही जेली फिश. आणि आणखीन तुम्हाला दाखवतो पुढे, ते पण जबरदस्त जेली फिश. हे बघा, हे रेडवाले, हे खूप आवडलेले मला. किती छान दिसतं बघा ना, कुठनं खातात कुठनं पितात काहीच कळत नाही त्या जेली फिशचं. इतकं सुंदर होतं. हा मासा बघा कसा माझ्याकडे बघून करतोय. हा घोडा होता, पाण्यातला घोडा असतो ना, पाणघोडा, तसं छोटावाला होता. आणि नंतर आम्ही शेवटी परत रूमवरती आलो आणि झोपून घेतलं. खूप मजा आली. व्हिडिओ आवडला